पहिलाच बॉल या वेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट कव्हरला मनीष त्या ठिकाणी सज्ज होता. सिंगलच्या साहाय्यानं संघाच्या धावफलकाला सुरुवात. गोपाल शिंदे ऑफ द मार्क. पहिला दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा. स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024चा अत्यंत सुसज्जरित्या सक्सेसफुली यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती जयदुर्गा टेमघरपाडा मास्टर 40+ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. एसपी या वेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. एक फिल्डर आपण पाहतोय लॉंग ऑफला सज्ज आहे आणि एक फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला सज्ज आहे. या मैदानाचा विचार केला तर स्क्वेअर बाउंड्रीज थोड्याशा छोट्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहिलेत हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळाल्यात. मागचा सामना तर तब्बल 59 डावा चेस केल्या होत्या धामणगावच्या विरोधात ताडाली टीमनं. या वेळेला बॉल हवेमध्ये फटका फसलाय. मिडॉनला फिल्डर झेल स्वरूपामध्ये पहिला धक्का लागेल ताडाली संघाला. सीनुबाद. विकेट मिळाली एसपी ला. पहिला ब्रेक थ्रू त्याने दिला अगदी पहिल्याच षटकामध्ये. पॉवर प्ले सुरू असताना धनंजय नवीन बॅटर मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर एंटर होतोय. एसपी पुन्हा वळतोय. हा चेंडू फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला टर्न केला. गॅप मध्ये बॉल वेगाने सरकतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेटचा फिल्डर बॉलवर येणार. बॉल उचलणार तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती आपण पाहतोय 3 या आकड्यावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू या वेळेला सोडून दिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1चा धाव इथे मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. 4 वर धावफलक जाऊन पोहोचले आणि आपण पाहतो या महत्वाच्या सामन्यामध्ये साई आज संघामध्ये नाहीये. त्याच्यामुळे कदाचित साईची उणीव नक्की भासेल कारण परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आहे गुंदवली संघाचा. एसपी पुन्हा वळतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. अगदी गोलंदाजाच्या जवळून चेंडू निघून गेला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. 1 धाव इथे मिळेल. पॉवर प्ले मध्ये कंट्रोल खूप चांगलं पाहायला मिळालं एसपीच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 5 या आकड्यावर. गोंदवली संघाने आज कमाल केली आहे. ज्या पद्धतीचा खेळ सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाला. जो जिंकणार तो फायनल मध्ये प्रवेश करणार. उद्या ठीक 8:30 वाजता मापोली 40+ आणि चिनार माता पिंपलनेर आपण रिपोर्टिंग करायची आहे. बरोबर 9 वाजता मॅच सुरू होईल. आज खरं तर धुसर वातावरण होतं. भरपूर धुकं मैदानावर होतं. त्याच्यामुळं थोडस उशिरानं शेड्यूल सुरू केला. स्विंग केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. फ्लिक करत असताना गोपालने ठोकला धमाकेदार सिक्सर.
नितीन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. नितीन म्हात्रे सेकंड ओव्हर मध्ये धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या वेळेला बॅटची वरची कडा आहे, विकेटची संधी असेल. विकेट किपर डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. फलंदाज बाद, पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून दिला नितीन म्हात्रेनं. मोठा धक्का. आणि आपण पाहतोय जय गोलेश्वर संघाचे प्रेसिडेंट अध्यक्ष प्रवीण म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत असेल. प्रवीण म्हात्रे, आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यावं. पहिल्याच बॉलवर नितीनला सफलता इथे मिळाली. नवीन बॅटर, मागच्या मॅचचा हिरो योगेश मैदानामध्ये आता एंटर झालाय. तुफानी खेळ त्यानं साकारला होता. 59 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा होता. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतो. एकच धाव इथे मिळेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. मागच्या 2 बॉलचा विचार केला तर नितीनकडनं, कारण रन्स थांबवणं गरजेचे आहेत आणि त्या रन्स आता थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलोय. गोपालला आता जबाबदारी स्वीकारावी लागेल. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा सज्ज होतोय नितीन. फुल टॉस बॉल, क्लासिकल ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल सरकला. डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. गॅप मधून हा फटका पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार इथे प्राप्त झाला. धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले धावफलकावरती 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा नितीन तैयार होतोय. स्विंग केला ऑन साइडला, तान दिया आसमान में, हाईवे सिक्सर. तुफानी फटकेबाजी या ठिकाणी गोपाल शिंदे करत असताना धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना 22 वेळ. गोपाल जर इथून सलग 3 षटकार खेचतोय तर 500 रुपयांचं त्याला प्राइज दिलं जाईल. दत्ता पवार साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत. वन मोर बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर. सरळ व्हीआयपी कक्षाला सलामी देणारा हा मेगा सिक्सर. कमालीची बॅटिंग करतोय गोपाल शिंदे. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. तुफानी फलंदाजी सुरू आहे आणि सरळ व्हीआयपी कक्षाला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 28 धावा. कॅप्टनने सांगितलं होतं हरेशनं की 50 धावा ही सेफ नाहीयेत, 60 धावा ही सेफ नाहीयेत या मैदानावर. त्याच्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न होईल तेवढं संघासाठी लाभदायक, आणि तो प्रयत्न आता गोपालने केलाय. तिसरा षटकार. दत्ता पवार यांचे 500 रुपये तर कमावलेच, मात्र संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे 34 आकड्यावर. अक्षरशः मी म्हणेल चेंडूची चामडी लोळवली आहे, थोबाड फोडलाय चेंडूचा. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे मैदानावर.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. आफ्टर 2 ओव्हर 34 लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपलकर एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाचे सेमीफायनल नंबर 1 चा सामना जय गोळेश्वर गुंदवली आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या 2 संघांमध्ये आपण पाहतोय. खूप महागडे षटक राहिलं. 23 धावा खर्च केल्या नितीनने. ह्या दुसऱ्या षटकामध्ये एक गडी बाद केलेला आहे. शंकरने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. गोपालसाठी पैसे जमा झालेले आहेत फोन पे. चेंडू मात्र स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक झेपावला होता. एकाने सोडलं, दुसऱ्याने पण सोडून दिलं आणि योगेश तावडेला जीवनदान. सोने पे सुहागा. संधी चालून आली होती. रणजितने सोडलं. मागे कव्हर करताना मनीष होता, त्याने देखील झेल सोडला. कालूरामने तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे. धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 35 धावा आतापर्यंत जोडल्या आहेत. लेमन कार्ड चेंडू शॉर्टलेग कडे चाललाय. क्षेत्ररक्षक झेपावलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल. बॅटर गोपालला. धावसंख्या भारतीय धावपलकर 36 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 30 धावांवर खेळतो गोपाल. स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस. चेंडूला हलक्यात स्लाइस केलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल योगेशला. सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना 37 या आकड्यावर पाहतो आपण. पण कालिराम मात्र खूप चांगली गोलंदाजी करते. पहिल्या 2 षटकांच्या मानाने तिसऱ्या षटकामध्ये धावांना ब्रेक त्याने लावलेला आहे. चांगला फटका आहे. क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक दक्ष नितीन मात्रे. जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल. धावचित बाद गोपाल. मोठा झटका लागलेला आहे गोपालच्या रूपामध्ये. बिग लॉस. एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये तिथे धावबाद स्वरूपामध्ये गोपाल बाद झालेला आहे. धावसंख्या 38 असताना तिसरा गडी गमावलेला आहे. जय गोलेश्वर गुंदवली संघाच्या विरुद्ध खेळताना स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाने. हरेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना. टीमचा स्कीपर कर्णधार. कालीराम सज्ज होते. चांगला फटका आहे. खोदून काढलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण केली. डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक झेपावते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय तिथे अगदी जीवाच्या आकांताने. या 2 धावा पूर्ण करताना डेंजर एंड कडे हरेश धावत होता. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 40 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक चांगली टोटल बघायला मिळते स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाची. ज्याप्रमाणे आज दोन्ही संघाने कामगिरी केलेली आहे. कौतुकास्पद कामगिरी दोन्ही संघांची आता तरी ह्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये बघायला मिळालेल्या आहे. कालिराम मात्र तयार. स्लोअर 1 चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला. रेडवर हायवे षटकार. जबरदस्त पॉवरफुल आणि मायटी हिट योगेशच्या बॅट मधून अगेन्स्ट टर्न खेळला होता आणि चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता 6 धावांसाठी. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 46 एंड ऑफ द थर्ड ओव्हर. असं वाटत होतं की संघासाठी एक चांगलं षटक येतंय. मात्र शेवटच्या चेंडूवर योगेशाने ते षटक बिघडवलं आणि कालूराम याच्या देखील षटकामध्ये 12 धावा जमा केल्या. त्या म्हणजे स्वर्गीय रामूशेठ ताडाली या संघाने चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 46
आता ज्या इथून ज्या धावा जमा होतील त्या मला तर वाटतं की बोनसच्या स्वरूपात धावा जमा होतील. अगदी बरोबर. इथून जेवढ्या धावा येतील त्या संघासाठी हितकारक आणि लाभदायक असतील. रणजित शेवटच्या षटकासाठी स्विंग अँड मिस डॉट बॉल. अतिशय चांगला चेंडू होता. ब्युटिफुल बॉल. धावसंख्या कायम आहे धावपलकर 46. मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण एक चिक्की सिंगल तिथे पूर्ण केलेली आहे. हरेश एक धाव पूर्ण करतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 47 धाबा आपल्याला बघायला मिळतात आतापर्यंत. रणजित देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. कालिराम मात्र तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा दिल्या. शेवटचा अंतिम षटक आहे. पहिल्या डावातील सज्ज होताना गोलंदाज रणजित. सामोर जाईल बॅटर योगेश. 11 धावांवर तो खेळतोय. बॅकफुट जाऊन पंच केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक झेपावते. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला उचलणार फेकणार पण दोघांमध्ये चांगली कॉलिंग चांगला ताळमेळ बघायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धाव संख्या धावपलकावर 49 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली धावगती. वातावरण थोडस थंड झालेलं आहे. अशा कंडिशन मध्ये चेंडू हवेमधून ट्रॅव्हल होणे इतकं सोपं काम नाही. जबरदस्त फिल्डिंग. लॉंग ऑफ सीमारेषेवर 2 धावा सेव्ह करते आपल्या संघासाठी. 2 धाव वाचवलेत फिल्डरने. धावसंख्या धावपलकर 51. अर्धशतक साजरं केलेलं आहे. 51 धाबा धावपलकर झळकलेल्या आहेत. योगेश मात्र सातत्याने धावपलक हलता ठेवण्याचं काम करते. चेंडूला जबरदस्त फटका खेळलेला आहे. 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 55 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 55 धावा. एक चांगली टोटल आतापर्यंत सेट केलेली आहे धावपलकर. पुढे सरसावून खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. थोडस गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे 2 धावा योगेश पूर्ण करतोय. 57 धावा धावपलकावर जोडलेले आहेत. 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जय गवलेश्वर गुंदवली या संघाला सामना जिंकण्यासाठी.
सेमीफायनलमध्ये जो जिंकेल तो थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. म्हणजे इथून खाली आहेत कोणी जाणार नाही, परंतु लक्ष असेल ते अंतिम सामन्यात पोहोचण्याचं सोपान. आडव्या पट्ट्या तर नीटचा काही बॅटवर आला नाही. आडवा पट्टा तिथे मारला होता फलंदाजाने. स्वतःचं खातं खोलतंय, संघाचं देखील खातं खोलतंय. मनीष खेळण्यासाठी तयार. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, चेंडू जातोय कव्हरला. एकच धाव मिळेल. आता सुरुवातीला चेंडू बॅटवर घेणं खूप गरजेचं असतं. फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो त्याच्यानं, आणि तेच काम केले तर मनीषने. सिंगल मिळाली, मात्र समाधान वाटलं असेल स्वतःला आणि संघाला देखील. बघू चेंडू हवेमध्ये आहे, मात्र सेफ लँड होताना आपल्याला तिथे पाहतोय. त्यामुळे 2 धावा मिळत आहेत दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होते ती 4. शेवटची लढत आपण पाहतोय आजच्या दिवसातली. पुन्हा एकदा सोपान बॉलिंग मार्कवर. चेंडूमध्ये आपटला होता, मात्र त्याचा रिझल्ट मिळणार 4 धावा. कुठेतरी मध्ये आपटला होता चेंडू, चेंडूला बाउन्स नाही मिळाला. मिळतील 4 धावा. जसा चेंडू तसा समाचार फलंदाजाने घेतला. धावसंख्या होती ती 8. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा प्रेक्षणीय चौकार आपल्याला पाहायला मिळाला विनोद याच्या बॅटमधून. एकदा चेंडू हवेमध्ये, लॉंगॉनच्या वरून हा प्रेक्षणीय असा षटकार. बडा ऍक्शन बाय हनीफ पटेल सर. धावसंख्या वाढते ती 14, आणि अशा फटक्यांची गरज आहे गोंदिवली या संघाला. पुन्हा एकदा सोपान. एकदा चेंडू हवेमध्ये, आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा चौकार. रानी पटेल काफी वहाँ पे एक्सरसाइज करते हुए, और उन्हें भी चाहिए थोड़ी इंजॉयमेंट. एक्सप्रेशन के द्वारा उनकी थोड़ी एक्सरसाइज भी होती है, इंजॉयमेंट भी होती है. आणि आयुष्यामध्ये हसी मजाक पाहिजेच. कारण संकट कुणाच्याही जीवनात येत असतात, पण त्या संकटावर मात करणं खूप गरजेचं असतं. धावसंख्या होते ती 18. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. येणारे 18 चेंडू. गोपाल येतोय दूसरे षटक घेऊन. हस्ती में मस्ती होनी चाहिए, नहीं तो यूं समझो इंसान जबरदस्ती जिंदा है. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र आणि पटेल सर यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावसंख्या 19.
फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे, पॉइंटच्या दिशेला. रमेश उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव मनीष पूर्ण करतोय. धावसंख्या होती ती 20-20 विदाउट लॉस. एकदा अतिशय उत्कृष्ट फटका, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द डे. और हनीफ सर भी खुश होते हुए वहां पर, क्योंकि ऐसे शॉट खेलना बहुत ही मुश्किल होता है. धावसंख्या होती ती 26. अगदी प्रेक्षणीय फटका आपल्याला पाहायला मिळाला विनोद याच्या बॅटमधून. अशा प्रकारचे फटके आपण आंतरराष्ट्रीय विचार केला, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर असे लिलिया खेळताना आपण पाहिलेलं आहे. जसा चेंडू तसा समाचार. एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू, वापसी करतोय गोपाल. धावसंख्या 26. एकदा मध्ये आपटलेला हा चेंडू, मात्र रिझल्ट चांगला गोपालसाठी. निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या स्थिर 26. चेंज ऑफ पेस. आता थोडासा पुढे आपटला तर गुड लेंथवर. म्हणजे प्रत्येक चेंडूवर आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोपाल याच्या, आणि व्हेरिएशन पाहिजेच, मग तो जीवन असो की क्रिकेट असो. परिवर्तन कालाची गरज, आणि चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, आणि नामी संधी होती तिथे विनोद याला बाद करण्याची. मात्र हॅलो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 28. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 12. थोडासा सामना झुकलेला आहे तो मी म्हणेन ताडाली या संघाकडे. 60-40 असं आपण जर विजयाचं सूत्र बघितलं तरी वावगं ठरणार नाही. यश योगेश मला तर वाटतं टाकू शकतो, कारण त्याला जून अंदुरकी या स्पर्धेमध्ये त्याचं हे झालं होतं. त्याच्यानंतर आपण पिंपलास कुठले खेळलो अलिमगड, आणि आपण त्याच्यानंतर दमन दौरा देखील खेळलो. ही 4थी टुर्नामेंट आहे. टाकू शकतो, आय थिंक गोलंदाजी करू शकतो. बघा आम्हाला पूर्ण कन्फर्मेशन करावं लागतं. आणि योगेश यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केली असेल नो डाऊट, कारण समालोचनाचे कामच ते आहे. कोणी चांगला केला तर त्याचं गुणगान गाणं, आणि थोडासा खराब क्रिकेट कोणी मैदानावर केला तर त्याला कसं क्रिकेट खेळायचं हे सांगणं आमचं काम आहे. पुन्हा एकदा
योगेश मनीषसाठी चेंडू सरळ फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता योगेश याचा, मात्र अतिशय चित्त्याच्या चपलाईने 2 धाव पूर्ण करतायत. असे वाटत नाही की दोन्ही 40 नाही तर 45 आहेत म्हणून, कारण अजूनही जोडी बाद झालेली नाही. म्हणजे 45 दोन्ही खेळाडू आहेत आणि धावा देखील चांगल्या जमा करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 30, 28 धावांची आवश्यकता आहे. इथून येणारे चेंडू असेल 11. मनीष खेळण्यासाठी सज्ज. एकदा आडव्या पट्ट्याने मारलेला चेंडू, चेंडू येतो गोपालकडे. लॉंगॉनला उचलणार, फेकणार, तोपर्यंत अतिशय ते धावा धाव पलापल आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये. बघूया तिथं एखाद्या धावसंख्या 3 3 2 या 3 ने धावसंख्या वाढते 33. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज योगेश. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला होता चेंडू, बॅटवर आला होता, मात्र बघूया विनोद याला आता परतावा लागेल माघारी. आय थिंक वन शॉट यस. खाया पिया कुचण्यावर गिलास थोडा 12 म्हणजे रन पण नाही आणि इथे विकेट देखील गमावलेली आहे. थोडंसं एन्जॉयमेंट व्हायलाच पाहिजे. कालुराम येतोय 1 डाऊनला. कालुराम मध्ये क्षमता आहे कुठूनही सामन्याला कलाटली देण्याची, मात्र तो कारनामा करावा लागेल. मागच्या सीझनचा विचार केला तर पाये येते ते फायनलला पोचले होते अंतिम सामन्यामध्ये, आणि आज बघूया ते कारनामा करतायत का. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पहिला गडी इथे बाद होतोय गौलेश्वर गुंदवली या संघाचा. विनोद याने आपल्या संघासाठी चांगला स्टार्ट दिला, 25 धावांवर बाद झालेला आहे. बघूया बाकीचं काम ही जोडी करते का. श्याम चेंडूच्या माग मात्र चकमा देऊन जातोय. फाईन लेगला 4 धावा मिळतील. बघा लेग स्लिप आणि फर्स्ट स्लिप असे जरा लवचिक ते लागतात क्षेत्ररक्षक, जेणेकरून क्विक त्या बॉलवर गेलं पाहिजे. धावसंख्या वाढते 37, 21 धावांची आवश्यकता आहे. येणारे 8 चेंडू आणि हा मला ते वाटतं षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय कालुराम. आपल्या संघासाठी एक उपयुक्त खेळी करताना धावसंख्या वाढते 43, 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना अगदी आपल्या बाजूने झुकवताना कालुराम आणि हा देखील जाईल चौकार. योगेश याच्या शेवटच्या 3 चेंडूंवर 1 षटकार आणि 2 चौकार आले. आता येणारे चेंडू असतील 6 आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 11. आता सामना मी तर म्हणेन थोडा झुकलेला आहे गुंदवली या संघाकडे, कारण कालुराम सारखा एक फलंदाज मैदानावर आहे.
ज्याने ठोकलेत 2 चौकार आणि 1 षटकार. नऊ चेंडू 25 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या 3 चेंडूंवर 14 धावा आल्या. म्हणजे ह्या खूप उपयुक्त आणि बॉलिंग साईडला खूप नुकसानदायक आहेत. आत्ता जर आपण विन प्रेडिक्शन जर बघितलं ना तर थोडासा सामना झुकलेला आहे तो गोंदिवली या संघाकडे. आणि जेव्हा तिसऱ्या षटकाला जेव्हा प्रारंभ झाला होता तेव्हा सामना झुकलेला होता तो ताडाली या संघाकडे. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. भविष्य करणं खूप म्हणजे ते डिफिकल्ट असतं. क्रिकेट इज अ गेम इज अनसर्टनिटीज. भविष्यवाणी करणं खूप महागात पडते क्रिकेटमध्ये. होत्याच नव्हतं व्हायला इथे वेळ लागत नाही. हरेश येतोय शेवटचं षटक घेऊन. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मनीषसाठी. मनीष आणि कालूराम. सहा चेंडू 11 असताना पहिला चेंडू डॉट. म्हणजे संघ सहकाऱ्यांकडून फिल्डिंग कडून नक्कीच थोडीशी वाहवा ऐकायला मिळेल कारण पहिला चेंडू डॉट येतोय. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना 5-11 समीकरण. पुन्हा एकदा लेग कटर आपल्याला पाहायला मिळते. आता मी तर म्हणेन थोडासा दबावामध्ये. दबावाची भरपाई करेल का? कारण हारेस देखील एक चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे. मात्र थोडीशी जर स्ट्राईक चेंज झाली तर काहीतरी होऊ शकते गफलत. मात्र हारेसचं देखील तेच म्हणणं असेल की स्ट्राईक चेंज होऊ न देणं. पुन्हा एकदा मध्ये आपटला होता चेंडूला. एकच धाव मिळेल आणि कालूराम दुसरी धावणार पण नाही. सर्वांना माहित आहे कारण स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. राहुल म्हात्रे हा देखील मॅचचा आनंद लुटताना. अगदी लोअर फुल टॉस. कालूरामने हलूच उचललेला आणि हलूच षटकार मारलेला आहे. असं वाटत होतं की जाणार नाही. मात्र या फटक्याचा जर विचार केला जयवंत पाटील तर जास्त ताकद लावली नव्हती. मात्र रिझल्ट चांगला गोंदिवली या संघासाठी. मिनिमम एफएन अँड मॅक्झिमम रिझल्ट काऊ कॉर्नरच्या वरून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी कालूराम आहे. 4 धावांची आवश्यकता. चेंडू मध्ये आपटला होता. पुन्हा एकदा हा षटकार आणि सरळ संघ पोहोचतोय तो फायनल मध्ये. जय गौलेश्वर गोंदिवली. हार्ड लक ताडाली संघ. आणि एन्जॉय बघा संघ सहकार्यांचं पहिल्यांदाच फायनल मध्ये या सीझन मध्ये. आणि हा आहे एन्जॉय. हा आहे क्रिकेट. सर्व अगदी दुःख बाजूला साडून सर्व संघ सहकारी एकत्र येतात. त्यालाच म्हणतात क्रिकेट. क्योंकि खेल है यहाँ पर, हार जीत तो होती रहती है. हार्ड लक ताडाली टीम. और ये देखिए एंजॉयमेंट. आज फ्राइडे को रंगीन जरूर बनाएंगे. हार्ड लक स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. एंड नेक्स्ट बेटर लक टुर्नामेंट साठी तुम्हाला पुढील. आणि खूप इथे एन्जॉयमेंट होत असताना आणि गोंदिवली संघ नायकांनी आपण संपर्क साधायचा आहे. सर्व संघ सहकारी खुश. अगदी टीम